हां, त्यांनी जे बोगस दाखल्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्याबद्दल काय सांगता? जय जिजाऊ जय शिवराय. कालच खरात कॅप्टन खरात म्हणून आता नवीन उदयास आलेलं स्वयंघोषित पात्र त्यांनी सांगितलं की काल अध्यक्षपदाचा दाखला हे बोगस आहे आणि त्यांनी सांगितलं की गोविंद बाबाजी बर्गे हा मयत असून 2 वर्षाचा असताना त्याला 2 मुलं झाली. तर अतिशय दादांत खोटं भाष्य केलेलं आहे त्या व्यक्तीनं की त्यानं ती पूर्णपणे न वाचन करता अपूर्ण माहितीच्या आधारे त्यांनी सांगितलं. त्यांची वंशावळ पूर्णपणे ना ह्या अशा पद्धतीची आहे ही वंशावळ अशी आहे आणि त्यांनी लिखित कुठून तरी अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि ह्या तीन लोक कुणबी आहेत. त्यांच्या वंशावळीत 3 माणसं कुणबी आहेत आणि ही सरळ सरळ कुणबी आहे. वंशावळीमध्ये काय लिहिलेलं? वंशावळीमध्ये त्यांनी सांगितले ना प्रिया मधुकर बर्गे, ते मधुकर शिदोजी बर्गे त्यांचे वडील, शिदोजी गणपत बर्गे आजोबा, आवडी गणपत बर्गे ही गणपत बर्गेंची मुलगी म्हणजे त्यांची आत्या, वडिलांची आत्या आहे. ही स्वतः कुणबी आहे आणि ही जी नोंद आहे. राहिला प्रश्न त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरात सरांच्या म्हणण्याप्रमाणे तर गोविंदा बाबाजी बर्गे जर त्यांचं म्हणणं आहे ना की हा मयत आहे, हा मयत नाही, ह्याचा मुलगा मयत आहे, ह्याचा धोंडी कोंडी नावाच्या मुलं मयत आहेत, त्याची पण दाखला आहे खटावमध्ये मूळमध्ये एक मृत्यू झालेला आहे. आणि ते म्हणतात का नाही ज्या पद्धतीनं की त्याची 2 मुलं तर वसलेवारनुसार बाबाजीची जमीन परत गोविंद बाबाजी बर्गे यांच्या वारसांना मिळालेली आहे आणि ही ह्याचा पुरावा आहे. ही म्हणजे सांगीवांगी नाही किंवा काय नाही, पूर्णपणे माहिती घेऊनच सर्व हा बघा 1100 मान्य खरात सरांनी ना 1194 फेरफार चिंचनेर वंदनचा बघावा स्वतः की ही जमीन 1921 साली आलेली आहे आणि ती म्हणते ती 1930 साली तो जन्मला आहे. तर 1930 साली जन्मलेला नाही तर बाळा गोविंद बर्गे यांच्या नावे सदोजी गणपत बर्गे यांनी जमीन दिलेले एक फक्त नाही, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एकच फक्त गट दिलेला आहे. तर एक गट नाही तर हे नाही म्हणलं तर 15 सर्वे येते ह्यात वाटापत्र झालेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एकाच वंशावळीतल्या नावाप्रमाणे एका दिवसात दाखला दिलेला आहे. तर एका दिवसात नाही तर ह्याला 15 दिवस अगोदरच अप्लाय केलेला आहे. पूर्णपणे त्यांच्या म्हणण्यात एकही पण तथ्य नाही. अपुरे कागद, अपुरी वंशावळ त्यांच्या हाती लागल्यामुळे फक्त दादांत खोटं बोलून कुठंतरी स्वास्थ्य बिघडवायचं आणि म्हणायचं की मराठी ओबीसीच्या जागेवर मराठा उमेदवार कसा काय. जय शिवराय. मराठा समाजाला जे मिळालेले कुणबी दाखले त्या संदर्भात बऱ्याचशा वर्तमानपत्रांमधून सुद्धा चुकीची माहिती दिली जाते आणि बरेचसे राजकीय नेते सुद्धा ह्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करत आहेत. बोगस दाखले जे काय ओरड चालू आहे ती 100% चुकीची आहे. स्वतः ओबीसी असणारा आणि प्राध्यापक नसणारा माणूस जो स्वतःच्या नावासमोर प्रा लिहितो तो माणूससुद्धा दिशाभूल करतो. ज्यावेळेस ओबीसी दाखला काढला जातो त्यावेळेस ओबीसी दाखला काढण्यासाठी काय लागतं हे त्याला माहीत नाही का. ओबीसी दाखला काढण्यासाठी पहिल्यांदा नोंद असणं गरजेचं असतं. म्हणजे कुणबी दाखला जर काढायचा असेल तर कुणबीची नोंद असणं गरजेचं आहे. नोंद असेल त्याच माणसाला कुणबीचा दाखला मिळतो आणि फक्त नोंद असून कुणबीचा दाखला मिळतो असं नाही. तर नोंद असल्यानंतर ज्याची नोंद सापडलेली आहे त्या नोंदीपासून आत्ताचा जो वारस आहे त्यापर्यंतचे सगळे महसुली महसुली कागदपत्र आहेत ते जमा करावे लागतात. सगळे फेरफार जमा करावे लागतात आणि त्याच्यानंतर ते जेव्हा सिद्ध होईल त्यावेळेसच जे प्रांताधिकारी असतील ते कुणबी दाखला देतात. हे पूर्ण तपासणी पडताळणी करूनच कुणबी दाखले दिले जातात. असं कुठलाही बोगस दाखला कधीच निघू शकत नाही. पूर्ण ज्यावेळेस वंशावळ जुळत असेल आणि त्या सगळे महसुली पुरावे जुळत असतील त्यावेळेसच त्याला कुणबी दाखला मिळतो. त्यामुळं हे जे काय चुकीच्या पद्धतीची वक्तव्य केली जातात हे वक्तव्य सगळे जे कोण करत असतील त्यांनी ते वक्तव्य करू नयेत आणि अन्यथा ह्यानंतर
आम्ही कायदेशीर मार्गानं त्यांच्यावर कारवाई करू. जे वर्तमानपत्र असतील त्यांनीसुद्धा कुणबी कार्ड म्हणून हिनवू नये मराठा समाजाला. जे खरोखर मूळचे ओरिजिनल नोंदी आहेत त्यांनाच फक्त कुणबीचे दाखले मिळतात आणि त्यांची वंशावळ सिद्ध झाल्यानंतरच दाखले दिले जातात. आणि दाखले दिल्याच्या नंतरसुद्धा जात पडताळणी समिती असते, जिल्हा जात पडताळणी समिती, त्या जात पडताळणी समितीकडे हे जे दिलेलं दाखले आहेत त्याची पडताळणी केली जाते. सगळ्या कागदपत्रांची परत एकदा पडताळणी केली जाते आणि त्यानंतर त्याची वैधता दिली जाते. त्यामुळं बोगस दाखले वगैरे कुणी म्हणायचं काही कारण नाही. जे ओरिजिनल आहे ते त्यांना मिळणारच आहेत दाखले. आणि खरं तर आत्तापर्यंत कुणबीच्या प्रवर्गावरती आत्तापर्यंत अन्यायच होत गेला आहे. ह्या अन्यायावर कोण बोलत नाही आणि उलट म्हणतात की कुणबीमुळं इतर ओबीसींना अन्याय होतो. तसं होत नाही. तर कुणबींनाच आत्तापर्यंत जे मूळचे कुणबी आहेत त्यांना आत्तापर्यंत अधिकार त्यांचा मिळालाच नव्हता. आत्ता जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतरच ही कुणबीचे दाखले मिळू लागले आणि सगळ्यांना त्याचा लाभ मिळू लागला आहे. त्यामुळं ही वक्तव्य करू नयेत एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे. तुमचं नाव सर? मी विवेक कुराडे पाटील, आरक्षण अभ्यासक आणि मराठा सेवक.